वाजले अजून 42 मिनिटं. 5-7 मिनिटांमध्ये आटोपते गेल मी. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव दत्तप्रसाद कदम. मी पाटण तालुक्यातून आलोय. पवारवाडी म्हणून गाव आहे माझं. बऱ्याच सगळ्या लोकांनी शाश्वत विकासाला सगळ्या वेगवेगळ्या अंगाने स्पर्श केलेला आहे. मी थोडंसं समअप करेन. आपण सोल्युशनकडे, प्रॉब्लेम बऱ्यापैकी सगळ्यांच्या लक्षात आलेत असं मला वाटतंय. सोल्युशनकडे आपण जरा वाटचाल करूया. युवकांचा सहभाग हा विषय मला दिलाय. हे मला काय म्हणतात त्याला, मी सक्सेसफुल झालो म्हणून दिलाय की थोडासा अनसक्सेसफुल झालो ना तर सक्सेसकडे चाललो या हिसाबाने दिला जाईल असं मला वाटतंय. पहिल्या ग्रामपंचायतमध्ये म्हणजे ग्रामपंचायतची स्थापना झाली, म्हणजे सरपंच म्हणून निवड झाली. पहिली ग्रामसभा. पहिल्या ग्रामसभेमध्ये असं होतं की पहिल्या ग्रामसभेला लोक आलेले 7 लोक आले. ते कोरोनामध्ये कुठंच बसत नाहीत. सदस्य संख्या 7 आहे, ग्रामसभेला उपस्थिती पण 7. आता बोललं काय करायचं. मग त्याच्यात प्रवास बराच झालेला. प्रवासामध्ये असं आढळलेलं की एका संस्थेला भेट दिल्यानंतर म्हणजे त्या संस्थेचं काम होतं बायोगॅसवरती ते काम करायचं. बायोगॅसच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण विकासाची चळवळ सुरू केली आणि बायोगॅसचा त्यांनी बायोगॅसची निवड करण्याचा त्यांचा संकल्प असा होता. संकल्पना अशी होती की गावामध्ये आता महिलांनी बऱ्यापैकी वयोवृद्ध लोकच शिल्लक राहिलेत. ती जी संस्था काम करते ती आपल्या परिसरामध्ये काम करते, पश्चिम घाट किंवा कोकण या परिसरामध्ये काम करते. त्यांना हे कळालेलं की युवकांचा सहभाग वगैरे हे सगळं ठीक आहे, युवक राहिलेलेच नाही तर ते आणायचे कुठून. माझ्या गावामध्ये 1350 लोकसंख्या आहे. आवाज येतो ना? 1350 लोकसंख्या आहे माझ्या गावची कागदावरती. त्यातली फक्त 750 लोक गावात आहेत. त्याच्यातला अर्ध्या वावकीतला एकमेव युवक मी गावाला. कदम एकमेव मी. पवारांच्या 3-4 युवक शिल्लक राहिलेत. मध्ये युवकांचा सहभाग कसा करायचा, काय करायचं तर बोलले महिलांच्या सहभागावरती काम करावं लागेल. पहिल्या ग्रामसभेमध्ये विषय घेतला आपण की महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. मग त्या सरांनी सांगितलं मला की महिलांचा सहभाग वाढायचा असेल तर महिलांना पहिला तुला वेळ काढून द्यावा लागेल. महिलांचा सगळा वेळ स्वयंपाकामध्ये जातोय. मग चुलीवरती स्वयंपाक आहे, तो चुलीवरचा स्वयंपाक तुला कशावरती शिफ्ट करावा लागेल, गॅसवरती किंवा बायोगॅसवरती शिफ्ट करावा लागेल. 1-1.5-2 तासाचा वेळ त्यांचा 2 वेळच्या स्वयंपाकातून वाचेल आणि थोडंफार ते येऊ शकतील याच्यावरती, लोक सहभागामध्ये येतील. बोले ठीक आहे, करायचं. पहिल्या ग्रामसभेमध्ये विषय घेतला की ज्या ज्या महिलांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे त्या शिक्षणाचा सर्व खर्च ग्रामपंचायत करेल. तुम्हाला फक्त ऍडमिशन घ्यायचं आहे आणि मला वाटलं चांगला प्रतिसाद भेटेल. कोण तयार आहे, कोण नाही तयार. माझ्या गोडीतल्या 4 महिला सदस्य त्याच्यापैकी पण कोण तयार नाही. आता चॅलेंजेस कसे येतात. मग ती ग्रामसभा फेल झाली, थोडासा डिमोटिवेट झालो. आता कसं करायचं, काय करायचं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट बघत गेलो, थोडंसं रिवाइंड करत गेलो की काय झालंय, कसं झालंय. शाश्वत विकास आपण संकल्पना बघितली की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे वगैरे सगळं मान्य आपल्याला. पण ती बिघडायला सुरुवात कुठं झाली, मी तिकडे जाऊयात बोललो जरा पाठीमागे. तर माझ्या गावच्या समोर एक डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये 97 साली मी लहानपणापासून ऑब्झर्व करायचो जरा, असं मराठी शाळेत असल्यापासून. 97 सालाच्या आसपास तो जो डोंगर होता तो सामाजिक वनीकरण विभागाने ताब्यामध्ये घेतला, बंदिस्त बनवला आणि त्याच्यामध्ये झाडं लावली. त्यावेळी मला भारी वाटायचं. मी त्यावेळी 3री-4थीला असेल. मला काय झालं, आमच्या डोंगरातून जनावर घेऊन दुसऱ्या डोंगरामध्ये जायला लागायला लागलं कारण आमचा बंदिस्त झाला. पण तरी पण तो त्रास जो झालेला 2-3 किलोमीटर पायी जी वाढली त्याचं काय वाटायचं नाही. म्हणजे ठीक आहे, चांगल्या कॉजसाठी आपण काय करतो, थोडंसं दुसऱ्या गावच्या डोंगरामध्ये जनावर घेऊन जातो. हे किती वर्ष करायचं आपल्याला, 5-10 वर्ष करायचं आहे. फळं चांगली येतील. पुढे नंतर ऑब्झर्व करत गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की स्थानिकांचा सहभाग या कशामध्ये नसल्यामुळं ती जी झाडं लावली गेलीत तर 1 निलगिरीची, 2 अॅकेशियाची, 3 गिरसेडियाची. आमच्या डोंगरामध्ये पाण्याचे झरे, गवत आणि जे काय सगळं होते ते संपलं. शाश्वत विकास म्हणजे पहिला मोडला कसा किंवा ते विस्कटलं कसं तिथपासून सुरुवात केली तर जरा आपल्याला परत रचायला येईल असं लक्षात आलं. उलट नाही, याच्यामध्ये विषय असा होता की लोकांचं शेती ह्या विषयावरती काय पोट भरत नव्हतं आमच्या भागामध्ये कधीच. प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईला असायचा आणि बाकीचे लोक शेती करायचे. मग त्या शेतीमध्ये पोट भरायचं ना, मग त्याचं थोडंफार कुठंतरी काय असायचं, एक कोंडार नावाची जागा असायची किंवा परडा असायचं, त्याच्यामध्ये 2-4 फळ झाडं असायची. असं ते सगळं सिस्टम होती कोकणात आपल्याकडे जशी असते ती सिस्टम सगळी ब्रेक झाली. आता त्याच्यावरती काम करायचं. संस्थेला भेटायला गेलो, बेंगलोरची संस्था होती. त्यांना मी व्हिडिओ बनवून पाठवलेला की मला अशी तुम्ही जर झाडं दिलीत तर मी प्रत्येक जे कुटुंब दारिद्र्यरेषेच्या खाली आहे त्या प्रत्येक कुटुंबाला मी 5 झाडं नारळाची देईल. त्या नारळाच्या झाडातून त्यांना काय भेटेल, उत्पन्न भेटेल 4थ्या वर्षी. 2022ला मी हा प्रोजेक्ट तुम्हाला देतोय. 2026ला ती सगळी कुटुंब कुठे आले असतील तर दारिद्र्यरेषेच्या वरती आलेले असतील. असं मी व्हिडिओ बनवून वगैरे त्यांना पाठवला. त्याचा काहीच रिप्लाय आला नाही मला. परत डिमोटिवेट झाला. असं बरंच करत गेलो. काय करायचं, लोकसभा कसा मिळवायचा हे कळेना झालंय, झाडं लावायचे, झाडं कुठून भेटणार ते कळेना झालंय.
त्याच्यानंतर कोइन्सिडेंटली प्रवास म्हणजे आपण जे काम तेवढ्या तळमळीनं करत असो तर मला वाटते 100% तसे लोक भेटतात, आपल्याला प्लॅटफॉर्म तसा भेटत जातो. एका संस्थेच्या ट्रेनिंगमध्ये मी गेलेलो, त्या म्हणजे मला मित्राने मेसेज पाठवला की मोफत फळझाडे भेटतील. बोलत चला आपल्याला मोफत भेटले की जायचं काय. मग तिथं गेलो, सगळं ट्रेनिंग वगैरे अटेंड केलं. विषय असा कळाला की आमचा तालुका त्याच्यामध्ये नाही. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जो दुष्काळी भाग मलाचपासून बोलतोय, मान, खटाव, कोरेगाव, सातारा जिल्ह्यामध्ये जे काय असेल ते आहे सगळं. इकडे कसं जरा जैवविविधता आहे, मग इकडे काय गरज नाही असं. आता बोललो काय करायचं. ते गेलं, त्यांना फॉर्म भरून दिला. ते बोलले की पुढच्या वर्षी तुम्हाला कळवू आम्ही जर तुमचा तालुका घेतला तर. त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी त्यांचा फोन आला की गेल्या वेळी प्रशिक्षणानंतर तुम्ही जो काही तुमचा अभिप्राय दिलेला, तो अभिप्राय एवढा चांगला दिलेला की एवढे व्यवस्थितपणे दिलेला की आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण म्हणून या. बोललो अच्छा येतो मी. मग त्या प्रशिक्षणामध्ये गेल्यानंतर त्या संस्थेचे जे काही पदाधिकारी होते ते सगळे एवढे काय त्याला ते त्यांना ते जे भावला असेल जे काय बोललो ते मी, तर त्यांनी मला यावर्षी सांगितलंय की आपल्याकडे 60 लाख झाडं लावणे एवढे पैसे आहेत. 60 लाख फळझाडं लावण्याचे पैसे आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता तुम्ही किती लावायचे ते ठरवा. आता मी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या सगळ्यांच्याकडे 60 लाख झाडं आहेत फळझाडं, आणि त्यासाठी आपल्याला 1 रुपया खर्च करायचा नाहीये. सगळ्या प्रकारची फळझाडं, आंबा, फणस, पेरू, चिक्कू, सीताफळ, नारळ असेल, पुष्पावाला ते चंदन, रक्तचंदन, सगळी झाडं आहेत. तुम्हाला काय करायचं, फक्त इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला एक विनंती आहे की आपण जर 200 झाडं लावली तर बघा पैसा हा विषय परत आणखी तिथे अडचण ठरला की 200 झाडं जगवायच्यात आपल्याला. 200 झाडं जगवण्यासाठी 200 झाडांचा संच जर आपण घेतला तर MIGSचे 3 वर्ष पैसे आपण घेऊ शकतो. 297 रुपयाप्रमाणे प्रत्येक दिवसाचे तुमच्या खात्यावरती पैसे येतात. त्याच्यानंतर त्या 200 त्याचं जे अकुशल काम तुम्ही केलं त्याच्यामध्ये कुशल काहीच नाहीये ना, तुम्ही खड्डे काढणाऱ्या झाडाचे राखण करणार आहे. त्याच्या अगेन्स्ट 198 रुपये तुम्हाला स्किलची कामं करण्यासाठी येतात. म्हणजे ते कॉन्क्रिटीकरण, बंदिस्त गटर, काय 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 असेल ते आलं लक्षामध्ये. मग प्रत्येकाने आता आपल्या डोळे पुढे आपल्या गावातले अशी कुटुंब येऊ देत की आपण स्वतः येऊ देत, कमीत कमी 200 झाडं, मॅक्सिमम आपल्याकडे 60 लाख झाडं लावायचे पैसे आहेत. एवढं बोलतो थांबतो, माझा नंबर देतो, नंबर लिहून दत्तप्रसाद करून दिला ना, 940 45 66 769 940 45 66 769.